7 जून 2026 अयोध्येच्या श्रीराम मंदिरात राम लल्लांच्या चरणी अर्पण केलेल्या चढाव्याची मोजणी सुरू होती. अचानक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात असं काहीतरी कैद झालं ज्यानं संपूर्ण यंत्रणा हादरून गेली. देणगीच्या नोटा मोजताना काही कर्मचारी पैशांचा अपहार करायचे, पण ही एकच घटना नव्हती. हा व्हिडिओ समोर येताच मंदिरात असे अनेक गैरव्यवहार झाल्याचं समोर आलं आणि राम मंदिर ट्रस्टला संशयाच्या भोवऱ्यात उभं केलं. राम मंदिरातून तब्बल 200 कोटी रुपयांची रोकड आणि दागिन्यांच्या अनेक पेट्या चोरीला गेल्याचाही दावा विरोधकांनी केलाय. या घोटाळ्यात अनेक बड्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे आरोप आता केले जात आहे. खरंच 200 कोटींचा घोटाळा झाला आहे का? अयोध्येच्या राम मंदिरातून नक्की कोणकोणत्या वस्तू गायब आहेत? हे सगळंच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, अयोध्येत चढाव्याची मोजणी करणाऱ्या टीम मध्ये नव्याने सामील झालेल्या कर्मचाऱ्याने 7 जून 2026 रोजी नोटांचा एक गठ्ठा लपवल्याची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. इथूनच या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली आणि नंतर एका मागोमाग एक धक्कादायक खुलासे होत गेले. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या चढाव्यात आणि आर्थिक व्यवस्थापनात तब्बल 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त घोटाळा झाल्याचा आरोप समोर आला. काही राजकीय पक्षांनी तर हा आकडा 200 कोटींपर्यंत असल्याचा दावा केला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन केली. लखनौ विभागाचे आयुक्त विजय विश्वास पंत यांच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय एसआयटीने आतापर्यंत 150हून अधिक लोकांची चौकशी केली, ज्यापैकी सुमारे 25 जणांची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जाते. या तपासात ट्रस्टचे महासचिव चंपत राय, सदस्य डॉक्टर अनिल मिश्रा आणि व्यवस्थापक गोपाल राय यांच्यासह अनेक जवळचे सहकारी निशाणावर आले आहेत. 23 जून 2026 ला एसआयटीने आपला प्राथमिक अहवाल गृह विभागाला सादर केला आणि सूत्रांच्या माहितीनुसार या अहवालात चंपत राय यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष आणि पंतप्रधानांचे निकटवर्तीय नृपेंद्र मिश्र यांनीही मंदिराच्या कामकाजात मोठ्या त्रुटी असल्याचं मान्य केलंय. दुसरीकडे या प्रकरणात 5 जणांवर एफआयआर दाखल होण्याचीही शक्यता आहे. चंपत राय यांच्या निकटवर्तीयांपैकी एकाचं कर्नाटकात जाणं सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आलंय. मंडळी, हे प्रकरण केवळ रोख रकमेच्या चोरीपुरतं मर्यादित नाही. तपासात असं समोर आलंय की भाविकांनी प्रभू श्रीरामाला अर्पण केलेले सोने चांदीचे मौल्यवान दागिनेही गायब झाले आहेत. आता नेमक्या कोणत्या मौल्यवान वस्तू गायब असल्याचं सांगितलं जातंय तेही जाणून घेऊयात. सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा म्हणजे अयोध्येत श्रीरामांसमोर चढवलेल्या 60 किलो चांदीच्या शिळा. ज्वेलर्स असोसिएशनचा दावा आहे की या शिळा पावतीसह ट्रस्टला सुपूर्द करण्यात आल्या होत्या, पण आज त्यांचा कोणताही स्पष्ट रेकॉर्ड सापडत नाहीये. या शिळा बंगळुरूला पाठवल्या गेल्याचं सांगितलं जातं, पण त्याचा देखील कोणताही ठोस पुरावा किंवा रेकॉर्ड उपलब्ध नाही. याबरोबरच अजय विश्वकर्मा यांनी मुंबईत खास तयार करून घेतलेला एक बहुमूल्य हार आणि चरण पादुका यांचाही रेकॉर्ड मिळत नसल्याची माहिती आहे. आभूषणांची देखरेख करणारे कृष्णदेव तिवारी यांनी या वस्तूंबद्दल माहिती असल्याचं नाकारलंय. इतकंच काय, तर एसआयटीला दानाशी संबंधित अनेक पावत्या आणि कागदपत्र सापडली आहेत, ज्यात भाविकांनी सोने चांदीचे दागिने, नाणी आणि इतर मौल्यवान वस्तू अर्पण केल्याचा उल्लेख आहे. पण अनेक वस्तूंची साठवणूक आणि अंतिम स्थितीबाबत कोणताही रेकॉर्ड उपलब्ध नाही. धक्कादायक बाब म्हणजे ट्रस्टच्या दर 3 महिन्यांनी होणाऱ्या बैठकांमध्ये रोख रकमेची माहिती दिली जात असायची, पण सोने चांदीच्या साठ्याची माहिती देणं कधीच बंधनकारक नव्हतं. यासोबतच 1250 श्रीराम शिळांबाबतही मोठा वाद निर्माण झालाय. देश विदेशातून भाविकांनी मंदिर निर्माणासाठी 1250 शिळा अर्पण केल्या होत्या. यातील अनेक शिळा सोने चांदी, रत्नजडित आणि अष्टधातूपासून बनलेल्या अत्यंत मौल्यवान होत्या. धर्मसेनेचे संस्थापक संतोष दुबे यांच्या दाव्यानुसार 1989 मध्ये देशभरातून अयोध्येत आलेल्या या धातूच्या शिळा आता गायब आहेत. मातीच्या शिळा अजूनही कारसेवकपुरम मध्ये आहेत, पण धातूच्या शिळा कुठेही दिसत नाहीत असा त्यांचा दावा आहे. या शिळांच्या देखरेखीची जबाबदारी ही चंपत राय यांच्याकडेच होती. तपासात आणखी एक धक्कादायक माहितीही उघड झाली आहे. मंदिरात येणाऱ्या व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी पाहुण्यांसोबत ट्रस्टचे काही निकटवर्तीय सेटिंग करायचे. या भाविकांना रांगेशिवाय खास दर्शन दिलं जात असायचं आणि बदल्यात ते भरमसाठ दान, सोनं किंवा चांदी द्यायचे. पण त्यांना अधिकृत पावती न देता कच्ची पावती दिली जायची आणि नंतर हा मौल्यवान चढावा मुख्य लॉकरमध्ये नोंद न करता आपापसात वाटून घेतला जायचा. दागिन्यांविषयीही हा संशय आहे की ते दागिन्यांचं वास्तविक वजन आणि किंमत कागदोपत्री कमी दाखवत आणि उर्वरित भाग गायब करत. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, पण आता या संपूर्ण वादात आणखी एक नवा आणि अत्यंत गंभीर मुद्दा समोर आलाय. विश्व सिंधी सेवा संगमाचे अध्यक्ष डॉक्टर राजू व्ही बनवानी यांनी खळबळजनक दावा केलाय.
त्यांच्या म्हणण्यानुसार 26 जानेवारी 2021 ला जगभरातील सिंधी समाजाने एकत्र येऊन 1-1 किलो वजनाच्या 200 चांदीच्या विटा राम मंदिरासाठी दान केल्या होत्या. या प्रत्येक विटेवर सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झुलेलाल यांची प्रतिमा कोरलेली होती. या दान सोहळ्यासाठी 12 देशांमधून 150हून अधिक सिंधी समाजाचे प्रतिनिधी अयोध्येत पोहोचले होते आणि या विटा कारसेवकपुरम मध्ये चंपतराय यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. पण डॉक्टर मणवानी यांचा दावा आहे की 5 वर्ष उलटूनही त्यांना ना कोणती अधिकृत पावती मिळाली ना त्यांना चांदीचा वापर कुठे झाला याची माहिती दिली गेली. त्यांच्या म्हणण्यानुसार दान दिलं तेव्हा त्या चांदीची किंमत साधारण 1.5 ते 2 कोटी रुपये होती, पण आजच्या बाजारभावानुसार तिची किंमत 6 ते 60 कोटी रुपयांच्या घरात आहे. चढावा चोरीच्या बातम्या समोर आल्यानंतर आता त्यांना चिंता वाटू लागली आहे की आपण दिलेली चांदी योग्य ठिकाणी वापरली गेली की नाही. त्यांनी स्पष्ट केले की हा मुद्दा केवळ पावतीचा नाही तर संपूर्ण समाजाला हे जाणून घ्यायचं आहे की त्यांच्या पवित्र दानाचा वापर नेमका कुठे आणि कसा झाला. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या प्रकरणानं केवळ अयोध्याच नाही तर इतर मोठ्या मंदिरांच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. मिर्झापूरच्या विंध्याचल मंदिरातही दानपत्रातून मिळणाऱ्या सोने चांदीच्या दागिन्यांची आजपर्यंत कधीही चौकशी झालेली नाही. आता अयोध्येच्या भव्य राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय. सरकारने स्थापन केलेल्या 3 सदस्यीय विशेष तपास पथकाने आपला प्राथमिक अहवाल अतिरिक्त मुख्य सचिव संजय प्रसाद यांच्याकडे सुपूर्द केलाय. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार या वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या पथकाने 7 दिवसांच्या आत हा अहवाल सादर केलाय आणि या प्रकरणात लवकरच काही मोठे खुलासे आणि कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणामुळे देशातील मोठ्या धार्मिक संस्थांमध्ये येणाऱ्या कोट्यवधींच्या दानाचा हिशेब, ऑडिट आणि पारदर्शकता याबाबत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे. तज्ज्ञांच्या मते मोठ्या दानांसाठी डिजिटल रेकॉर्ड, सार्वजनिक रजिस्टर आणि वेळेत पावती देण्याची व्यवस्था असेल तरच असे वाद टाळता येतील. हे प्रकरण अजूनही तपासाच्या टप्प्यात आहे आणि पुढे आणखी अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. बाकी तुमचं या प्रकरणाबद्दल काय मत आहे हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.